मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कस्तुरी वैभव पवार या माऊलीला आज आपण भेटणार आहोत. फुरसुंगी पुणे इथे शेती करणारे दोघेही उच्च शिक्षित ही जोडी कस्तुरी वहिनी आणि वैभवजी. तेव्हा या कुटुंबाला आज भेटणार आहोत कारण कमीत कमी जागेत मल्चिंग पद्धतीने ही शेती म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेणार आहे. तर चला आजच्या भागात या पवार कुटुंबाला भेटूया. कस्तुरी वहिनी आणि वैभवजी दोघांचाही सन्मान करूया आणि बोलतं करूया, जेणेकरून 10 गुंठे जमिनीत ही जादू कशी केली हे आपणही जाणून घेऊया आणि झी मराठीच्या माध्यमातून तुम्हीही जाणून घ्या. तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. चांदीचे जोडवे पतीची खून. वैभवरावांचं नाव घेते पवार पाटलांची सून. काय सांगता? चांदीचे जोडवे पतीची खून. खून खून क्या बात आहे. हा जोरात आहे. आता आपण काय उखाणा घेणार? निळ्या निळ्या आकाशात हा, काय झालं? चमचमत तारे. बर. कस्तुरीचं नाव घेतो लक्ष द्या सारे. बरोबर बरोबर. पण रोज रात्री घरी उशिरा आल्यावर तारे चमकतात का? नाही. बरं वहिनी, सगळ्यांची ओळख करून द्या. या माझ्या सासूबाई, नमस्कार. सासरे नमस्कार. नंदुबाई, नमस्कार. दाजी, नमस्कार. त्या आमच्या जाऊबाई, नमस्कार. दीर, नमस्कार. आई आणि वडील. नमस्कार. अरे वा वा वा. नमस्कार नमस्कार. सगळं कुटुंब आलंय ते बरं झालं. हो की नाही? म्हणजे जावयाने काय सांगितलं तर इकडे सासू सासरे पण बसलेले आहेत. तुमचं माहेर कुठलं? कोरेगाव मूळ. मग घरी कोण कोण होतं माहेरी? माहेरी आजी, आई वडील, भाऊ. एकच भाऊ? हो, एकच भाऊ. आणि तुम्ही? मोठं कोण? मी. तुम्ही. हो. कसं गेलं बालपण? खूप छान, खूप आनंदात, मस्त. आई बाबा काय करायचे? आई बाबा पहिल्यापासून शेती करत होते. अच्छा. शेतीमध्ये कुठलं काय म्हणजे पीक कुठलं? सगळ्या पालेभाज्या असायच्या. पालक, कोथिंबीर, मेथी. ऊसाचं जास्त प्रमाणावर पीक असायचं. ऊस खूप पिकतं तिकडे. तुम्ही स्वतः शेतावर जायचा? हो, स्वतः शेतीत काम केलेलं आहे. अरे वा. तुमचं बालपण कुठलं? फुरसुंगी. फुरसुंगीमध्ये. मग तुमच्या घरी कोण कोण होतं? तुम्ही लहान होता तेव्हा? 3 बहिणी, आई वडील. कसं गेलं बालपण? मस्त, एकदम छान. 3 बहिणींमध्ये सगळ्यात लहान कोण? मी. काय लाडाचं बाळ दिसतंय बघा चेहऱ्यावर. हा? लगेच ते चेहऱ्यावरच कळतंय. पण मग मला सांगा, तुमचं घर आणि तुमचं घर याच्यात अंतर खूप असेल ना तेव्हा? 15-20 20 किलोमीटर. 15-20 किलोमीटर. वा. मग तुम्ही शिक्षण कशात घेतलं? 10वी पर्यंत मी मामाकडे होते. इकडे आल्यानंतर ना मी आर्ट्सनी शिकले. ग्रॅज्युएट पूर्ण केलं आर्ट्स मध्ये. आणि त्यात शिक्षण घेत असताना मी शेतीत खूप मदत करत होते वडिलांना. तुम्ही? हो. अरे वा. मी आणि माझे वडील मिळून आहे ना 15 एकर शेती करत होतो दोघे. आणि अजून पण करतो. अरे वा. अजूनपर्यंत. आता वडील सगळी शेती सांभाळतात. आता त्यांना मदत म्हणून भाऊ लहान असल्यामुळे मी सुरुवातीपासून शेती करत म्हणजे त्यांना मदत करत होते. तुम्हाला शेतीची आवडच आहे खूप पहिल्यापासून? आवड. आपल्याकडे कसं काय? तुमच्या घरी? आमच्या घरी आता पारंपरिक शेती करत होते मम्मी पप्पा. हा. त्यांनी खूप केलेले. बरं. मी काय शेतीत जास्त हे नव्हतो. मी नाही. आपला तुम्ही बांधावर? बांधावरच. होय ना? 10वी झाली, मग डिप्लोमा केला, सिव्हिल इंजिनियर झालो. मग बाहेर मग दाजींच्या इथं हे असल्यामुळे मग तिथं बोस्त्रीच्या ठिकाणी मग मी टेंडर घेत होतो. अच्छा. मग आता तुम्ही काय करता सध्या? आता सध्या लॉकडाऊन नंतर मग मी इकडं शेतीकडे वळालो. हिला आवड होती आधीपासून खूप. मग ही म्हणली आपण आपली शेती आहे की आपण आता इथून पुढे ऊस बीसच लावतोय, मग आपण थोडं एक वेगळ्या पद्धतीने शेती करू. आणि शेती सुरू केली. हो ना. पण मला सांगा, जमलं कसं? आमची एक काकांची जमीन ह्यांच्या शेजारीचे जमीन ह्यांच्या शेजारीची आमच्या सासऱ्यांची जमीन बघायला गेला होता? नाही, मुलगी बघायला. मग मुलगी बघायला गेल्यानंतर मग ठरवलं सगळ्यांनी की आता बघायला जाऊ आपण. बघितल्यानंतर सगळं बघितलं सगळं छान वाटलं. मग म्हणले एक 8 दिवसातच आपण साखरपुडा करून घेऊ. लगेच. तुम्हाला पण कळलं होतं हे तुम्हाला बघायला आलेत? हो, पण मी ऍक्च्युली काय झालं सर, ते जेव्हा बघायला आलते तेव्हा मी त्यांना पाहिलंच नाही. तुमचं लक्ष काय जमिनीकडे का शेतीकडे? जेव्हा हे ठरवण्याचा कार्यक्रम यांच्या घरी हे सगळे पाहुणे बघायला गेले तेव्हा मी म्हणजे माझ्या भावाला सांगून फोटो मागवला. त्यानंतर मी यांना पाहिलं. तोपर्यंत पाहिलंच नव्हतं. बघितलंच नव्हतं. तुम्ही पहिल्याच भेटीत बघून घेतलं होतं? होय ना. व्हेरी गुड. पण मग दोघे एकमेकांबरोबर बोलला नाहीत तेव्हा? नाही, कधीच नाही. कधीच नाही. डायरेक्ट लग्नात? हो, डायरेक्ट. नाही, भेटलो ना आधी, लग्नाच्या आधी भेटलो आम्ही
साखरपुडा ठरल्यानंतर साखरपुडा झाला कुंकवाचा त्याच्यानंतर. त्याच्यानंतर कुठे भेटलो आम्ही. कुठे आम्ही पहिल्यांदा ह्याला गेलतो मोरेश्वर आपलं ह्याला मोरगावच्या मोरगावच्या अरे वा, गणपतीला. चांगलं. त्यानंतर केतकावळ्याच्या बालाजी परत सगळे देवस्थान करून देवस्थान घेतले. वगैरे Very करून good. घेतले. आणि एकदाच भेटलो म्हणतायत हा? आम्ही एकदाच भेटलो, बाकी जास्त नाही. फक्त देवाला भेटायला गेले. तुम्ही कुठे काय भेटणार होता? पण मला एक छोटंसं आव्हान द्यायचंय तुम्हाला, आणि ते आव्हान असं आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ मिळणार. उत्तर चुकलं तर पुरसुंगीपर्यंत जायचं एवढं लक्षात ठेवा. एक नातं सांगायचंय तुम्हाला. हा, बायकोच्या बहिणीच्या मुलाचे वडील तुमचे कोण? साडू. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. असं काय होतं त्यांच्या स्वभावात की तुम्हाला लगेच वाटलं की आपण होकार द्यायला पाहिजे? मला शेती करायची होती, लहानपणापासून आवड होती शेतीची, पण कुठेतरी असं वाटत होतं की हे अशी व्यक्ती आहे की जे आपल्याला आपल्या म्हणण्यानुसार आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ देईल, आणि हीच व्यक्ती आहे की जे आपल्याला समजून घेईल असं तुम्हाला वाटलं. बघितल्याबरोबर? होकार अरे दिला. वा. आणि तुम्ही कसं काय? मला एक तर शहराकडे जायचं नव्हतं किंवा गावाकडचीच लग्न करायचं तर गावाकडच्याच मुलीशी करायचं. त्याच्यामुळे ते पक्क होते की बाबा गावाकडचीच हे करायचं. मग काकांनी सांगितलं होतं की याला शेतीची खूप आवड आहे, बरं, की आणि शांत आहे खूप. शेती ट्रॅक्टर बिक्टर सगळं चालवती, गाडी बिडी सगळं चालवती. त्याने मी म्हणलं ठीक. आणि कसं आहे, लग्न जमेपर्यंत 3 बहिणी आजूबाजूला असल्यामुळे कोणाला तुमच्यापर्यंत पोचू पण दिलं नव्हतं 3 बहिणींनी, हो ना? बरोबर. कसा होता स्वभाव बहिणींचा? तो शांत आहे खूप. बर. आणि ह्यांचा? यांचं पण शांत आहे, खूप समजून घेणार, सपोर्ट खूप आहे मला. त्यांना विचारा, मग कळेल तुम्हाला. शांत आहे म्हणताय, तिकडे जावयाला विचारा काय झालंय. नाही, कारण की दोन्ही बहिणींचं लवकर लग्न झालं. बर. शेवटी मग लहान असल्यामुळे आमचं दोघांचं जास्त जरा जुळायचं. शेवट नंबर असले, तिचा शेवट तिघींच्यात आणि माझं त्याच्यानंतर. पण किती वर्ष झाली लग्नाला हो? आमच्या आता ह्या 27ला 4 वर्ष झाले. पूर्ण झाले. अरे वा, मस्त. पण मला सांगा, लग्नानंतर काय बदल होतो का हो? काही जबाबदाऱ्या वगैरे वाढतात? हो, खूप जबाबदाऱ्या वाढतात. काय हो, काय वाढल्या तुमच्या जबाबदाऱ्या? म्हणजे आता अशी मोकळीक नसतं की बाबा म्हणजे टायमात येणं, टायमात सगळ्या गोष्टी. बरोबर. आता आधी लग्न नसलं की बाबा 8 वाजता उठायचं, सकाळी 6लाच उठायला लागतंय. अरे बापरे, काय हो तुम्ही म्हणजे घड्याळाचा गजरच लावून ठेवलाय. पण बंधनं येतात ना बंधनं येतात, खूप जबाबदाऱ्या वाढतात. मग बिंदास उठला आणि निघून गेला असं नाही. असं समजा कधी केलं तर त्याचे परिणाम काय असतात? मग 4 दिवस बोलायचं नाही. वहिनी काय दहशत निर्माण केली. नाही, पण इतकं प्रसन्न हसताय दोघे, यामध्येच बरंच काही दडलेलं आहे. पण तुम्ही असं ठरवलंच होतं का की भविष्यात आपल्याला शेतीमध्येच प्रगती करायची? हो, शेतीमध्येच. शेतीची खूप लहानपणापासून शेतीत काम केल्यामुळं, आणि हे पण वाटत होतं की कुठंतरी शेती आपण जर चांगल्या पद्धतीने शेती केली तर खरंच त्याच्यातून चांगला इन्कम मिळू शकतो, आणि त्याच्यात पण भविष्य आहे असं वाटतच होतं. आणि तुम्ही सुरुवात केली. मग पहिल्यांदा उत्पन्नाच्या दृष्टीने जी काही शेती केली लग्नानंतर, ते कुठलं पीक होतं आणि कसं काय झालं? ऍक्च्युली पहिल्यांदा इकडे सासरी 1 एकर मुळा, 1 एकर पालक आणि 1 एकर ऊस, अशीच पिकं पूर्ण 1 एकरावरती घेतली जायची. आणि पहिल्या वेळेस समजा 1 एकर मुळा लावलाय, त्याचे आम्हाला मिळाले, चांगला प्रॉफिट झाला, 70-80 हजार मिळाले. अरे छान वाटलं. नंतर त्याच परत म्हणलं परत आपण मुळाच लावूया, म्हणजे पुढच्या वेळेस पण चांगलंच बाजार वगैरे सापडेल. पण दुसऱ्या वेळेस असं झालं नाही. आम्हाला ट्रॅक्टर रोटर मारण्यासाठी सुद्धा त्या ट्रॅक्टरवाल्याला पैसे द्यावे लागले की हे मोडून घे, की तिथं खूप आम्ही लॉस, म्हणजे कुठंतरी इथं बदल करणं गरजेचं होतं आम्हाला. त्यासाठी आम्ही ठरवलं आपण जर शेतीत जर चांगलं करायची असेल तर आपण कुठंतरी थोडंसं बदलून आणि चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे. मग त्यावेळेस आम्ही ज्ञानेश्वर सरांचा व्हिडिओ पाहिला, त्यानंतर व्हिजिट वगैरे करून आम्ही ज्ञानेश्वर बोडके, अरे वा, त्यांचा प्रोजेक्ट आम्ही सुरू केला. तिथे 30-35 प्रकारच्या व्हरायटी पिकवतो आता आम्ही, आणि आमच्याकडे 365 दिवस सगळ्या तुम्हाला पालेभाज्या अवेलेबल होतील, सगळ्या. कसं काय हो जमवता हे सगळं? मग आता मला शेती करायची आहे तर मी करू शकतो? करू शकता नक्कीच. 10 गुंठ्यात? हो, आम्ही सुरुवातीला 10 गुंठ्यापासून सुरुवात केली. आणि मल्चिंग म्हणजे काय? जर आपल्याला मल्चिंग पेपर कशासाठी आणतो आपण, तण वगैरे कमी प्रमाणात उगवतं त्याच्यामुळे, आणि पिकाला व्यवस्थित पाणी पुरवठा व्यवस्थित केला जातो.
आणि त्याच्यामुळे असं पिकाची ग्रोथ वगैरे व्यवस्थित होते. बरोबर. त्यासाठी आपण मल्चिंगचा वापर करतो. पण मला सांगा, या तर शेतात असतात, तुम्ही पण शेतात असता. हा लॉकडाऊन नंतर आम्ही कंटिन्यू दोघं नवऱ्यापैकी 24 तास एकत्र प्लस शेतामध्ये कंटिन्यू सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत आम्ही शेतामध्ये असतो. काय मस्त हो. बरं, 4 वर्षात त्या कधीच रागावल्या नाही, त्याचं काय रहस्य आहे? रागवलं नाही, थोडं चुकलंय त्याच्यात. 5व्या दिवसापासून रागवायला चालू झालंय. म्हणजे माहेरी जाऊन आल्यानंतर पासून लगेच चालू. पहिलं आठवतंय त्यांचं रागावलेलं क्षण? पहिला हो आठवतंय की तिकडून माहेरी आल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर पूजेला आल्यानंतर परत गेलती ती, परत आली त्या दिवशी मी संध्याकाळी 11 वाजता आलतो उशिरा. मग तुमची काय आरती करायची? मग तो क्षणच झाला पहिल्यापासून, मग तिथून पुढे चालूच झाले. पण मला सांगा, नवीन लग्न झालेलं होतं, त्या माहेरी गेला होत्या, त्या आल्यानंतर तुम्ही 11 वाजता आले, तुम्हाला वातावरणातला बदल कळला कसा? वातावरणातला बदल म्हणजे किचन मध्ये कुणी दिसाना, सगळं रूम मध्येच, ही एकटीच रूम मध्ये होती. मी आवाज दिले, बाबा चहा पाणी काय, बाबा आल्यानंतर 11 वाजता पाणी तरी, कुणी विचारायला नाही आलं, काय नाही. मग मी समजून घेतलं की काहीतरी वातावरण बदललेलं आहे. ते पहिलं रागावणं होतं तुमचं. मग तुम्ही पहिल्याच दिवशी ठरवलं होतं, आज पहिल्यांदाच काय ते. पण मला सांगा, त्या नणंद असतात ना, टीव्ही मालिकात दाखवतात बघा, त्या विलन असतात, तर ह्या कशा आहेत नणंद? खूप सुंदर आहेत, सगळ्या खूप छान आहेत. आणि प्रत्येक वेळेस आहे ना आम्हाला त्याच उभ्या असतात. का कुठलं काम करायचं म्हणलं ना, एखादी जरी अडचण आली ना तरी फोन केला की दुसऱ्या मिनिटाला त्या होकार देतात. समजा जर आपण सांगितलं की मला कशाची तरी अडचण आहे, म्हणजे सांग, तर त्या तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही आहे ना, आम्ही बघतो, सगळं काही करायचं असेल तरी करतो. किती मस्त, केवढं भरभरून बोलतायत नणंदबाई. त्या 2 आल्या नाही म्हणून बोलताय का त्यांच्यामध्ये? नाही, खूप सपोर्ट असतो त्यांचा. पण त्या तर म्हणतात पहिली मोठ्या नणंद आहेत त्या कडक आहेत म्हणून. माझ्या बाबतीत त्या कडक नाहीयेत, नाहीयेत अजिबात. यांच्या बाबतीत आहेत. माझ्या बाबतीत हाय आधी. हो, मग कसं काय रिॲक्शन कशी असते बहिणींची? कडक म्हणजे गोष्टी चुकीच्या नाही करायच्या किंवा विचारून करायच्या, कुठल्या पण गोष्टी असेल ते. तिचं त्या बाबतीत पहिल्यापासून तसं आहे. पण आता एक छोटंसं आव्हान आहे, आणि ते आव्हान आहे जाऊबाईंना. या अक्षरांमध्ये 5 वस्तूंची नावं दडलेली आहेत, तुम्ही सांगायची, बाकी कोणी मदत नाही करायची. जाऊबाईंनी जर अचूक ही सगळी 5ही ओळखली तर तुम्हाला आज जाऊबाई बाजूबंद मिळवून देणार आहेत झी मराठीकडून. आता बघायचंय जाऊबाई किती मदतीला जातात का जाऊबाई 4 वर्षाचा राग काढतात. तुमची वेळ सुरू होते आता, बाकी कोणी सांगू नका. लवंग. लवंग. 1. चहा. बदाम. बदाम. 3 तर झालेली आहेत. 10. पोहे, खालचे पोहे. 8. खाली पोहे, खालची लाई. 7. 6. 5. 4. 3. 2. 1. वेळ संपली. 3 वस्तू अचूक ओळखल्या आणि त्यामुळे माऊली तुम्हाला झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला. अभिनंदन. इतका वेळ तुम्ही बोलताय, तुमच्याकडनं शेती या प्रकारावर अजून काही माझ्या मनातले प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत. पण जरा सासूबाईंना मला आता विचारायचं आहे. सासूबाई, जरा सांगा सुनेबद्दल. सून चांगली आहे, पण जरा चहा देत नाही मला सकाळचा लवकर, नाश्त्याला देत नाही, माझ्या गोळ्या चालू आहेत ना. गोळ्याही देत नाही वेळेवर? गोळ्या मी घेईल, पण तिने नाश्त्याला वेळेवर दिला तर मी गोळ्या घेईल ना. ती देतच नाही. आणि मुलगा काय करतो? तो मुलगा कुठेतरी बाहेर गेलेला असतो ना. तो त्याला सोडा. मग आता इतक्या दिवस मुलांनी केलं, आता सुनबाईंनी करायचं ना. काय केलं मुलांनी सांगा तुम्ही? मुलगा मला आता वेळेवरती मदत करायचं कामाचं, माझे गुडघे वगैरे दुखतात, चहा करून देईन मला, अजून नाश्त्याला थोडी मदत करीन, गोळ्या आणून देईल मला. हो. सून देत नाही? नाही देत. का असं करता त्यांना? पण खरं सांगा, कशी आहे सून? छान, चांगली आहे सुनबाई. होय ना? तुमच्या घरात ही लक्ष्मीच्या पावलानं? हो, लक्ष्मीच्या पावलाने आली. होय ना? तुमच्या दोघींचं नातंच इतकं उत्तम असणार ना की खात्रीने सांगतो तुम्हीच देत असाल चहा. हो. देतात, आजारी असल्यावरती नक्की देतात, सगळं करतात. यांनी कधी चहा दिलाय तुम्हाला करून? दिलाय 4 वर्षात. एकदा आईला पण द्या ना. नाही, पण तुम्ही आनंदात आहात ना? हो, आनंदात आहे. हो. मुलामध्ये काय बदल झाला असं वाटतं लग्नानंतर?
4 वर्षात? मुलामध्ये बायको संगन तसंच ऐकतो ना तो. हा, मी काही केलं की दुर्लक्ष करतोय, ती म्हणून तसंच करतो तो. हो हो. तुम्ही काय आज तक्रार द्यायला आले? हे तक्रार निवारण कक्ष असतो ना. पण किती मस्त आहेत त्या, हो की नाही? काय एनर्जी आहे, काय ऊर्जा आहे बघा ना. वा वा वा. बाबा, मगासपासून मी बघतोय प्रत्येक वेळेला सुनबाई जेव्हा बोलते, ज्या क्षणी त्या बोलायला लागल्या आपल्या, त्या क्षणी तुमच्या नकळत डोळ्यात पाणी आलेलं आम्ही अनुभवलं. काय सांगाल या मुलीबद्दल, या सुनेबद्दल? कष्टाळू आहे, सुशिक्षित आहे चांगली, आणि तिची आवड होती फार हा. काहीतरी शेतीत नवीन काय करायचं. मग मला विचारलं, म्हणलं बा असं असं करतो. मग आम्ही परवानगी दिली हळूहळू. 5-6 महिने तर नकारच दिला. केलं त्यांनी 10 गुंठ्याचा आधी, नंतर 20 गुंठ्यावर गेले. आता आणखी 21 गुंठे वाढवले. आणि हल्लीची गरज आहे ना विषमुक्त शेतीची, अन्नधान्याची. त्यामुळे फॅक्टर चांगला आहे तो. रासायनिक मुक्त शेती, रासायनिक खते आणि हे औषधं, त्यामुळे एक चांगली गोष्ट करते समाजासाठी. त्यामुळे आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय आणि करतात चांगले. होय ना? आम्ही पण सपोर्ट देतो. लग्नापूर्वी मुलगा एवढी कामं करायचा का हो? नाही, आता जास्त करतो. बायकोला आता त्रास- म्हणजे काही जबाबदारीच पडली ना. हा. आता आम्ही थोडं थोडं अलिप्त होत चाललोय. हो. आम्ही पण करायचे भरपूर कष्ट. आजच्या या गप्पा खरं तर अशाच सुरू राहणार आहेत, पण आजचा भाग इथे संपणार आहे. आपण तुमच्या कुटुंबाला, पवार कुटुंबाला पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत. कारण आता मला एक महत्त्वाचा विषय आहे की कमीत कमी जागेत कशी बाबा शेती करायची आणि सेंद्रिय शेती कशी करायची, हा प्रश्न अजूनही माझ्या मनात आहे. त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला भेटावं लागणार आहे पुढच्या भागात. पण या माऊलीच्या शेती करण्याची जी काही संकल्पना होती, जी काही इच्छा होती, त्या इच्छेची इच्छापूर्ती ही आपण बघितलं तर वैभवजींनी केलेली आहे. आणि त्यामुळे ते सुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. म्हणजे आज मला असं म्हणावं लागेल की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. इथे जरा ना एका यशस्वी स्त्रीच्या मागे वैभवजी उभे आहेत आणि अख्खं पवार कुटुंब आणि कड कुटुंब उभं आहे. त्यामुळे शेती मोठ्या डौलानं बहरते आहे. तेव्हा या आजच्या भागाची सांगता करत असताना वैभवजी, कारण त्यांनी आज ठरवलेलं आहे उद्यापासून माझा राग बंद, तुम्हाला त्रास होईल सगळ्यांना की हा चिडत का नाही. आज आपण या भागाची सांगता करताना सन्मान करणार आहोत वैभवजींचा. गणपती बाप्पा मोरया. तेव्हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.